डिलीट करून टाकायचं. हो का, बरं झालं पाहिलं ते. हां मुंग्या पण काढून घ्यायचं ना. पण आता त्यांनी पाहिलं सगळं मुंग्याच मुंग्या आहेत. हा गोड काहीतरी सांडला असेल, गोड पदार्थ असेल तर बरोबर, त्याच्यामुळेच येते. आहे सखडीचा दाणा आहे त्याच्यावर. बस स्वामी कृपा. श्री गुरुदेव. दिले ते का या कल्याण स्वामी कृपा अखंड. चला 9:15 वाजले, सुरू करू का. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चौथा अध्याय चालू आहे. मागच्या वेळेस चौथ्या अध्यायाचा 34वा श्लोक आपण पूर्ण केला आणि 35व्या श्लोकाला प्रारंभ केला. 34वा श्लोक असा होता की तत्त्वज्ञानासाठी ज्ञानवानांना शरण जाण्यासाठी सांगितलं आहे की जे ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी, तू जाणून घेण्यासाठी यथायोग्यपणे दंडवत प्रणाम करण्याने तत्वदर्शी असे जे ज्ञानी पुरुष आहेत, ज्यांना तत्वज्ञानाचा अनुभव आलेला आहे, जे श्रोत्रिय आहेत आणि ब्रह्मनिष्ठ आहेत, अशांना तू दंडवत घाल, त्यांची सेवा कर आणि निष्कपट होऊन त्यांना तुझे काय जी जिज्ञासा आहे ती व्यक्त कर, तेव्हा तुला तत्वज्ञानाचा उपदेश होईल. असं हे जे काही विधान आहे याच्यावर आपण विस्ताराने मागच्या वेळेस आपण चिंतन केलं त्याचं.
त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे की असं जेव्हा या ब्रह्मनिष्ठ तत्त्वज्ञानी श्रेष्ठ पुरुषांकडून जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा मग काय स्थिती येते, कसा त्यावेळेस काय परिवर्तन होतं भक्तामध्ये, त्यावेळेस नेमकं काय परिवर्तन होतं. तर ते परिवर्तन जे आहे ते 35व्या श्लोकात सांगितले की अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये नेमका बदल काय होतो. तर श्लोक 35 असा आहे, यज्ञात्वा न पुनः मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतानि अशेषेण द्रक्ष्यसि आत्मनि अथो मयि. असं ते ज्ञान जे आहे ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अशा प्रकारचं ते जाणल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे मोहप्रत तू जाणार नाहीस. तेव्हा अर्जुना, ज्या ज्ञानाचे द्वारे सर्व भूतांना संपूर्णपणे प्रथम आपल्यामध्ये आणि नंतर सच्चिदानंद घन मज परमात्म्यामध्ये तू पाहशील. म्हणजे असं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय काय होऊ शकतं याच्या 3 गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली की पुन्हा अशा प्रकारचा मोह कधीही प्राप्त होणार नाही. पहिलं विधान हे फार महत्त्वाचं आहे की निर्मोह स्थिती निर्माण होईल. तर मोह जो प्राप्त झालेला आहे तो कशामुळे प्राप्त झालेला आहे, अज्ञानामुळे झालेला आहे. मूळ कारण अज्ञान आहे आणि त्याचं निराकरण केव्हा होईल, जेव्हा ज्ञान प्राप्त होईल. तेव्हा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मोह नष्ट होतो. तर आता हा जो मोह आहे तो कशाबद्दलचा मोह आहे, हा मोह 3 प्रकारचा असतो. एक पहिला जो मोह आहे तो जगताबद्दलचा, जगामध्ये ज्या ज्या काही वस्तू व्यक्तिसमूह ह्याच्याबद्दलची जी आसक्ती आहे या आसक्तीतून मोह होतो, पहिलं कारण. दुसरा मोह जो आहे तो मोह या शब्दाचा अर्थच मी अज्ञान असं म्हणेन. अज्ञानाचा दुसरा शब्द अज्ञानाला जर वापरायचा असेल तर अज्ञानाचा परिणाम म्हणजे मोह आहे की जे जसं आहे तसं न समजता त्याच्याबद्दलच्या दुसऱ्याच कल्पना त्याच्यावर टाकून ज्यावेळेस माणसाचा भ्रम होतो तेव्हा मोह निर्माण होतो. मोह निर्माण होण्याचं कारण काय आहे, तर असलेल्या दृश्याबद्दल असलेला जो भ्रम आहे की केवळ दृश्यमान असणारी गोष्ट ही जशी दिसते तशीच सत्य मानणे म्हणजे मोह निर्माण होणे. की आपल्याला काय वाटतं की ही वस्तू आपल्याला सुख देईल, ही व्यक्ती आपल्याला सुख प्रदान करेल आणि म्हणून या व्यक्तीचं आपण नेहमी ह्या ठिकाणी ही आपल्या सहवासात ती राहिली पाहिजे. आपल्याला नेहमी सगळ्या प्रकारचे भोग आणि ऐश्वर्य संपदा ह्या वस्तूपासून या व्यक्तीपासून आपल्याला मिळेल. अशा प्रकारे मग तो पुत्रमोह असेल किंवा पतीचा मोह असेल किंवा आणखीन कुठल्याही व्यक्तीबद्दलचा मोह असेल की त्या व्यक्तीच्यापासून आपल्याला हे सुखप्राप्ती होईल. अशा प्रकारची जी धारणा आहे ना, ही धारणाच ही मोहाला कारणीभूत आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे काय आपल्याला माहिती नाही. त्या व्यक्तीला आपण देहभावाने पाहतो आणि देहाकडे पाहतो. आपला भावसुद्धा देहभाव आहे आणि पाहतानाही देहाकडे पाहणे. त्यामुळे पाहताना दृश्याला वरवर पाहणे आणि वरवर असलेल्या पाहणाऱ्या त्या गोष्टीतून आपल्याला सुखप्राप्ती होईल अशा प्रकारची जी धारणा ठेवली तर मोह निर्माण होतो. आणि हा जो काही मोह आहे हा मोह म्हणजेच अज्ञानाचं दर्शन आहे. तेव्हा हे अज्ञान दूर होण्याकरता ज्ञानाशिवाय पर्याय नाही. स्वतःबद्दलचं सुद्धा अज्ञान काय आहे की स्वतःचं अस्तित्व म्हणजे स्वतःचा देह, स्वतःचा देहाचा जन्म झाला म्हणजे माझा जन्म झाला आणि स्वतःचा देह नष्ट झाला म्हणजे माझा मृत्यू झाला. स्वतःच्या देहाला व्याधी झाली म्हणजे मला व्याधी झाली. ही जी धारणा आहे ना ह्यालाच मोह असं म्हणतो. मोहाचं स्वरूप लक्षात घ्या. मोह जो आहे ना ह्याला त्या गोष्टीमध्ये असलेली आसक्ती आहे. त्या दिसणाऱ्या दृश्याला, दिसणाऱ्या देहाला तुम्ही अतिशय महत्त्व दिलेलं आहे. महत्त्व दिल्यामुळेच त्याची आसक्ती झाली की नाही, किंवा आसक्ती झाल्यामुळे महत्त्व दिलं की नाही. इतकं महत्त्व दिलं की तुम्हाला परमेश्वराचं विस्मरण झालं, तुम्हाला स्वरूपाचं विस्मरण झालं, तुम्हाला भगवंताचं विस्मरण झालं. भगवंताच्या विस्मरणाला एकमेव कारणीभूत गोष्ट काय असेल तर मोह आहे. मोह निर्माण झाला तर वरवर फक्त श्रीकृष्णाची मूर्ती दिसेल. किती सुंदर आहे मूर्ती, किती छान पूजा केली, पण तत्वाचा विसर आहे.
जे अखंड तत्व आहे, जे अजन्मा अमर तत्व आहे, त्या अजन्मा अमर तत्वाची धारणाच तुमची बदलली. आणि मग काय होतं की त्याच्याबद्दलचा मोह निर्माण होतो, अज्ञान निर्माण होतो. आपल्या देहाबद्दल सुद्धा की माझा देह जो आहे तो अतिशय आरोग्यपूर्ण राहायला पाहिजे आणि त्याला व्याधी होता कामा नये. व्याधी झाली तर काय म्हणतात, मला व्याधी झाली, माझं डोकं दुखलं, मला खोकला आला आणि मग माझं ह्याच्यातून कसं होईल पुढे. कारण तो देह जो आहे तो त्या प्रकृती, ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये जी त्रिगुणात्मक आणि पंचमहाभूतात्मक प्रकृती आहे त्या प्रकृतीचंच हे अंग आहे. त्याचं तुमच्याशी काही घेणं देणं नाही तुम्हाला. पण तुम्ही इतकं त्याला सत्ता, इतकी महत्त्व दिलं त्याला की त्या महत्त्व झाल्यामुळे तिथे त्याच्यामध्ये जो असलेलं जे आत्मतत्व आहे त्याचं विस्मरण झालं. आणि आत्म्याचं विस्मरण झालं तर त्याच्यानंतर परमात्म्याचं विस्मरण हे होणं स्वाभाविक आहे. म्हणून मोह म्हणजे काय हे कळलं पाहिजे. आणि तो मोह ज्ञानाने दूर होतो म्हणजे काय होतं हे जर कळालं ना तर पहिल्यांदा ज्ञान म्हणजे काय, जे तुम्हाला तत्वदर्शी ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय अशा व्यक्तीकडनं जे मिळतं ते ज्ञान. हे ज्ञान म्हणजे काय आहे. ह्या ज्ञानाला ज्ञानेश्वर महाराजांनी निजज्ञान हा शब्द वापरला. निजज्ञान ह्या शब्दाचा अर्थ काय, निजज्ञान म्हणजे स्वरूपज्ञान. निजज्ञान म्हणजे आपल्या अमरतत्वाचं ज्ञान आहे, जे कधीही नाश होत नाही. असं काय तत्व आहे, ह्या तत्वाचं ज्ञान हे तत्वदर्शी व्यक्तीकडनं ज्यावेळेस प्राप्त होतं त्यावेळेसच ते ज्ञान प्रस्थापित होतं, अन्यथा होत नाही. तत्वदर्शी जे गुरु आहेत ते तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातात आणि ते ज्ञान तुमच्यामध्ये प्रस्थापित करतात. तर हे ज्ञान प्रस्थापित होतं म्हणजे नेमकं काय होतं बा, हे ज्ञान प्राप्त झाल्यावर मोह नष्ट होतो. तर हे ज्ञान तुमच्यामध्ये सद्गुरू प्रस्थापित करतात म्हणजे काय करतात, नेमकी काय प्रक्रिया आहे. देहाच्या पातळीवर, मनाच्या पातळीवर, बुद्धीच्या पातळीवर, चित्ताच्या पातळीवर काय प्रक्रिया होते. तर ही प्रक्रिया मोठी गमतीदार आहे बरं काय. म्हणजे हे सुद्धा इथे सांगणं फार महत्त्वाचं आहे. कारण हे जोपर्यंत कळत नाही ना तेव्हा ज्ञान प्राप्त झालं म्हणजे काही लोक म्हणतील आम्हाला पाठांतर झालं, काही लोक म्हणतील बा आम्हाला सगळे अर्थ कळायला लागले, काही लोक म्हणतील की आता आम्ही ह्याच्यावर प्रवचन करू शकतो. काय म्हणजे मग त्यांना ज्ञान झालं का, काय याच्या पलीकडे आणखीन काही ज्ञानाची स्थिती आहे. तेव्हा तत्वदर्शी जे सद्गुरू आहेत ते सद्गुरू तुमच्यावर अनुग्रह करून तुम्हाला ज्ञान प्रदान करतात. कारण गुरुचरित्र आता कोणी पठण करत असेल तर गुरुचरित्रामध्ये असं अनेक कथा आहेत की ज्याच्यामध्ये अतिशय म्हणजे ज्याला जो अविद्येने भरलेला मूर्ख असा जो आहे त्याला फक्त नुसत्या कृपा कटाक्षाने केवळ त्याच्या डोक्यावर हात ठेवल्याने तर त्याला त्याचं संपूर्णपणे त्याला ज्ञान होतं. म्हणजे आता मग हे ज्ञान देण्याची काय प्रक्रिया असेल बघा. ही ज्ञान देण्याच्या प्रक्रियेमध्ये काही आपल्याला करिक्युलम, सिलेबस, परीक्षा, काही वर्ष अभ्यास असं काही नाही. तत्क्षण म्हणजे काय असेल प्रक्रिया, हा अनुग्रह म्हणजे काय असेल आणि हे ज्ञान प्रस्थापित हो म्हणजे काय असेल हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि वर्षानुवर्ष अगदी पूर्ण आयुष्य ज्यांनी अध्ययन केलेलं आहे त्यांना जर शेवटी विचारलं की बा तुम्हाला काय मिळालं तर ते म्हणतील की बा नाही अजून काही नेमकं समजलं नाही. हेही पाहायला मिळतं आणि तेही पाहायला मिळतं. दोन्ही जर कथेचा तुलना केली तर ज्ञान म्हणजे काय ही जिज्ञासा फार महत्त्वाची ठरते. आणि गुरुचरित्रामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूरला एका ब्राह्मणाचा मुलगा असतो आणि तो जो आहे तो लहानपणापासूनच तो असा अविद्येने म्हणजे मंदबुद्धी असतो आणि मग त्याच्यामुळे ते दोघेही आत्महत्या करण्याकरता जातात. पण श्रीपाद श्रीवल्लभ म्हटलं अरे अशी आत्महत्या करू नका. काय म्हणजे म्हटलं ह्याला काही ज्ञान नाही, विद्या नाही, लहानपणापासून हा मूर्ख आहे. पण त्याच्यावर अनुग्रह करतात आणि त्याला सगळं वेदाचं व्याकरण सगळं पूर्णपणे एका क्षणात प्राप्त होतं. ही घटना आहे. नरसिंह सरस्वती सुद्धा ज्यावेळेस त्यांच्याकडे ह्याच्यामध्ये औदुंबर नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी एक कोल्हापूरच्या एका ब्राह्मणाचा मुलगा असाच अविद्येने भरलेला असतो आणि शेवटी तो आपली जीभ कापून त्या देवीला देतो आणि म्हणतो आता मला मृत्यूशिवाय पर्याय नाही. तेव्हा नरसिंह सरस्वती त्याच्यावर अनुग्रह करतात आणि तत्क्षणी त्याला सगळं ज्ञान प्राप्त होतं. ह्या दोन घटना जर तुम्ही गुरुचरित्रामध्ये आहेत दिले तेव्हा ह्याच्यामध्ये काय नेमकी स्थिती आहे की जी ज्ञानपूर्ण होते.
ही प्रक्रिया जर समजली ना तर हा मोह कसा नष्ट होतो हे समजेल आपल्याला. तर ती जी प्रक्रिया जी आहे, हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान म्हणजे ज्याला निजज्ञान असं म्हटलेलं आहे. हे निजज्ञान जे आहे हे स्वरूपाचं ज्ञान आहे आणि स्वरूपाचं ज्ञान हे तत्क्षणी सद्गुरूच्या अनुग्रहाने होतं. अनुग्रहाची प्रक्रिया, अनुग्रह ही शक्ती आहे. अनुग्रह ही शक्ती कोणाची आहे? गुरुची शक्ती आहे. ती कुठून आणि कशी आली हाही पण थोडासा अजून तत्त्वज्ञानाचा भाग आहे की गुरुतत्व हे शिवतत्व आहे आणि जिथे शिवतत्व आहे तिथे शक्तितत्व असतं. शिव आणि शक्ती एकत्र आहेत. ते शिवतत्व जे आहे ते त्रिगुणात्मक त्रयमूर्तीमध्ये जाऊन बसले आणि ती शक्ती तिथे जाऊन बसली. ती शक्तीच ही अनुग्रह शक्ती आहे. ती शक्ती ज्यावेळेस ते शक्तिपात करतात त्यावेळेस त्याच्यामध्ये असलेले जे काही अज्ञानाचे तंतू आहेत आपल्या पेशीमध्ये, आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, हे जे अज्ञानाचे अविद्येचे तंतू आहेत ते तत्क्षण नष्ट होतात. प्रक्रिया जी आहे ही त्याला वेळेचं कुठल्याच प्रकारचं बंधन नाही, तत्क्षण नष्ट होतात आणि त्याची समाधी स्थिती होऊन जाते. आणि त्यावेळेस मध्ये ज्या सगळ्या पेशी आहेत, सगळी पेशीची संरचना आहे ती संरचनाच पूर्ण बदलून जाते तत्क्षणी. त्याच्या जाडीमच बदलून जातात आणि मग त्याला तो जो काय स्वरूपाचा जो काही प्रत्यक्ष अनुभव मिळतो तो अनुभव म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे शब्दाचं व्याकरण किंवा शब्दाचं पाठांतर हे ज्ञान नव्हे. ज्ञानाला अनुभवाची जोड असल्याशिवाय ज्ञान परिपूर्ण होत नाही. तेव्हा त्याला स्वरूपाचं ज्यावेळेस अनुभव येतो आणि पुन्हा तो जागृत अवस्थेत येतो तेव्हा त्याची व्यक्तिमत्व पूर्ण बदलून गेलेलं असतं. हा अनुग्रह आहे बरं का. अनुग्रह जो आहे ना, अनुग्रह कशाला म्हणायचं की ह्या स्वरूपाशी ज्यावेळेस तो एकरूप होतो आणि स्वरूपाचा अनुभव जेव्हा सिद्ध होतो त्यावेळेस त्या स्वरूपाच्या अनुभवामध्ये त्याचं पूर्णपणे रूपांतर आहे. परिवर्तन, एवढं परिवर्तन आहे त्याच्या पेशीमध्ये जी अणूची रचना आहे ना ती अणुसंरचनेमध्ये पूर्णपणे बदल आहे. ज्याला आपण आता जीन्स असं म्हणतो. आता सध्या ह्या सायन्सच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जीन्स हे बेसिक आयडेंटिटी मानल्या जाते आणि जीन्स हा एक मॉलिक्यूल आहे, एक परमाणू, एक अणू आहे. तो त्या अणूमध्ये असलेले जे काही रचना आहे ना ती रचनाच पूर्ण बदलते आणि ती रचना ही ज्ञानपूर्ण होते. पेशी बदलून जातात आणि ही जी काही प्रक्रिया आहे ही काही क्षणात होऊन जाते. म्हणून त्यांनी सांगितलं तत्वदर्शीकडे जा आणि ज्ञान प्राप्त कर. मग ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्याला काय मोह झाला याचं ज्ञान प्राप्त होतं. आजपर्यंत आपण कशाबद्दलची काय धारणा केलेली आहे की आपल्या स्वतःच्या देहाबद्दलची आपली काय धारणा होती की मी देह आहे किंवा माझा देह आहे. दुसऱ्या व्यक्तिसमूह आणि वस्तुसंचयाबद्दलची आपली काय धारणा होती की इतर व्यक्तींपासून आपल्याला सुख ऐश्वर्य भोग मिळतील, इतर वस्तूपासून आपल्याला सुख मिळेल, ही आपली जी धारणा होती ती अज्ञानाची धारणा आहे ह्याचं ज्ञान होतं. आणि मग ती धारणा एकदा पक्की झाली, ते ज्ञान एकदा पक्क झालं की हा जो मोह नावाचा जो अज्ञान आहे ते नष्ट होतं. हा झाला पहिला भाग. 3 उपलब्धी झाल्या. 35व्या श्लोकामध्ये 3 उपलब्धी सांगितल्या. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होतं तर पहिल्यांदा मोह नष्ट होतो. मोह म्हणजे काय आपल्याला मी सांगितलं. मोह म्हणजे ह्या सगळ्या वस्तुसंचय, व्यक्तिसमुच्चय आणि स्वतःचा देह ह्याच्याबद्दलची जी काही धारणा आहे ती पूर्णपणे परिवर्तन होते. आणि मग ही प्रकृतीचे अंग आहेत. ही त्रिगुणात्मक पंचमहाभूतात्मक प्रकृती आहे आणि ती आपल्यापेक्षा वेगळी आहे, स्वतंत्र आहे. आणि आपलं जे स्वरूप आहे ते स्वरूप मात्र जे आहे हे अमरतत्व आहे, हे अजन्मा अमरतत्व आहे. अशा प्रकारची ती धारणा निर्माण होते. ही धारणा म्हणजे ज्ञानातला प्रवेश. आणि मग ज्ञान प्रस्थापित झाल्यानंतर काय दुसरी उपलब्धी सांगितली. दुसरी उपलब्धी काय सांगितली त्यांनी की अशा प्रकारे जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा सर्व भूतांना संपूर्णपणे प्रथम आपल्यामध्ये तो पाहतो. ही उपलब्धी आहे. मोह नष्ट होणे ही पहिली गोष्ट सांगितली. दुसरी गोष्ट सांगितली की सर्व भूतांना तो आपल्यामध्ये पाहतो. आता हा काय प्रकार आहे? सर्व भूतांना आपल्यामध्ये पाहणं म्हणजे काय नेमकं तर हे जे जगत आहे ना हे जगत म्हणजे प्रकृती. ही प्रकृती जी आहे ही प्रकृतीला व्याप्त असणारे एक तत्व आहे. तर हे व्याप्त असलेलं तत्व काय असेल तर तो जीवात्मा आहे. म्हणजे आपल्याला काही वेळेला असं वाटतं की जीवात्मा हा अगदी एखाद्या म्हणजे
वडाच्या बीपेक्षा किंवा मोहरीपेक्षा अगदी बारीक असा असेल बरोबर आहे. पण जितका तो सूक्ष्म आहे तितकं त्याचं व्याप्त क्षेत्र आहे. त्याने जगताला धारण केलंय, जगताने जीवात्म्याला धारण केलेलं नाही. तर जगत म्हणजे काय? जगत ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की ते जाणार आहे, ते परिवर्तनशील आहे. जे अखंड येतं आणि जातं त्याला जगत असं म्हटलंय. आणि जे राहतं, अखंड राहतं, ते आत्मतत्व आहे. म्हणून राहणारा जो आहे ना तो आधार आहे आणि जाणारा जे आहे हे त्याच्यावर असणारी गोष्ट आहे. जसं उदाहरण सांगतो मी की तुम्ही समुद्राच्या लाटा पाहता, त्यामध्ये ओहोटी भरती होत असते. तेव्हा ज्या लाटा ज्या असतात ना त्या निर्माण होतात, काही क्षण दिसतात आणि नष्ट होतात. त्या राहतच नाहीत, त्या टिकतच नाहीत. पण त्याचा जो आधार आहे ना तो आधार जो आहे तो समुद्र आहे, तो अखंड आहे. तो समुद्र कधीच नष्ट होत नाही, पण लाटा निर्माण होतात आणि नष्ट होतात. मग कोणी कोणाला धारण केलं? लाटाने समुद्राला धारण केलं का समुद्राने लाटाला धारण केलं? तर समुद्राने लाटांना धारण केलं आणि लाट निर्माण होते आणि नष्ट होते. तसं हे दिसणारं जे दृश्यमान जग जरी तुम्हाला खूप मोठं दिसत असेल, प्रचंड मोठं आकाश, तारे, ब्रह्मांड आणि सगळं, आणि आपण आपल्या दोन लहानशा डोळ्यांनी हे एवढे मोठे सगळं दृश्य पाहतो आणि आपल्याला असं वाटतं की हे केवढं मोठं आहे, केवढं प्रचंड आहे. एकदा मी मागे तुम्हाला सांगितलं हा प्रसंग की श्रीपाद शास्त्री किंजवडेकर एकदा अमेरिकेला गेले होते आणि नायगराचा धबधबा हे पाहत होते. तेव्हा तिथल्या लोकांनी असं विचारलं की तुम्हाला हे फार मोठं असं आश्चर्य वाटत असेल की इतका प्रचंड धबधबा हा केवढा मोठा आहे, जगातलं फार मोठं आश्चर्य आहे असं तुम्हाला वाटत असेल कदाचित. तेव्हा ते म्हणाले नाही, मला असं नाही वाटत. मग काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा एक फार मोठं आश्चर्य मी पाहतोय. ते म्हणाले काय ह्याच्यापेक्षा आश्चर्य तुम्हाला? ते इथे काय दिसतं? कारण इथे तर तेवढाच दृश्य आहे, फक्त धबधबा जो आहे तो हा मोठा असा पडतोय, त्याच्यापेक्षा दुसरं काय दृश्य आहे? तर ते म्हणाले की एवढा मोठा धबधबा ह्या लहानशा दोन डोळ्यामध्ये आपण सामावून घेतो आणि पाहतो, हे त्याच्याहीपेक्षा मोठं आश्चर्य आहे. आता ह्याच्यामध्ये काय रहस्य दडले ते इथे सांगितलंय की जो दृष्टा आहे ना तो दृश्याचा आधार आहे, दृश्य दृष्टाचा आधार नाही. गोष्ट सूक्ष्म आहे पण थोडंसं चिंतन केल्यानंतर ते लक्षात येण्यासारखी की दृष्टा हा जरी सूक्ष्म जरी असला तरी तो व्याप्त आहे. सूक्ष्म असून व्याप्त म्हणजे काय? उदाहरण सांगतो की एका भांड्यामध्ये पाणी तुम्ही तापवायला सुरुवात केली, त्याला उकळी फुटलेली आहे, तर त्याच्यातून जेव्हा वाफ निघते ना बाहेर, तेव्हा ती वाफ जी आहे ती त्या पाण्यापेक्षा, उकळणाऱ्या पाण्यापेक्षा सूक्ष्म आहे, पण त्याची व्याप्ती पूर्ण खोली भरून होते. ते किती व्यापलं हे तुम्हाला कळणार नाही. जेव्हा तो परमाणू, जेव्हा दोन परमाणूतलं अंतर वाढतं आणि त्याचं मूळ जे सूक्ष्म स्वरूप आहे जेव्हा तो धारण करतो ना तेव्हा त्याची व्याप्ती वाढते. सिद्धांत लक्षात घ्या. आहे वस्तू तीच आहे, जलच. त्याच पाण्याला तुम्ही जर पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलं तर बर्फाचा लहान खडा होईल. खडा वितळला तर पातेल्यावर पाणी होईल आणि पातेल्यामधलं जर पाणी वाफ केलं तर ते वाफ जे आहे ते पूर्ण असं म्हणतात सगळं भरून जाईल. पण मुळातून आहे जलतत्वच. पण जेव्हा जसं 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 ते सूक्ष्म पातळीवर जातं तसं 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 त्याची व्याप्ती वाढते. म्हणून जीवात्मा हा सूक्ष्म आहे आणि त्या तुलनेने जगत हे स्थूल आहे. तुलना करायची झाली ना तर जीवात्मा हा सूक्ष्म आहे आणि जगत हे स्थूल आहे. तेव्हा स्थूल गोष्टीला सूक्ष्म गोष्ट धारण करते. कारण सूक्ष्म म्हटल्यानंतर डोळ्यासमोर काहीतरी लहानसा कण असं दिसतो, मग कणाने एवढं मोठं ब्रह्मांड कसं धारण करता येईल अशी एक माणसाची एक साधारण कल्पना येते. पण जीवात्मा हे अमर तत्व आहे, अपरिवर्तनशील तत्व आहे, अविनाशी तत्व आहे. आणि जगत कितीही जरी मोठं दिसत असलं डोळ्याला तरी ते परिवर्तनशील आहे, टिकणार नाही. आपला देह आणि बाहेर दिसणारं दृश्य हे दोन्ही प्रकृती आहे आणि हे दोन्ही टिकणारं नव्हे. हे निर्माण होईल, काही काळ टिकल्यासारखं दिसेल आणि त्यानंतर नष्ट होणार. त्यामुळे उत्पत्ती, स्थिती, लय हे तीन जी गोष्टी आहेत ह्या प्रकृतीचे अंग प्रत्यंग आहेत. परंतु ह्याला पाहणारा जो दृष्टा आहे ना तो दृष्टा मात्र अखंड आहे. तो दृष्टा म्हणजेच जीवात्मा आहे. ज्यावेळेस त्याला ज्ञान प्राप्त होतं तेव्हा तो दृश्यातून दृष्ट्यात येतो, नाही तर दृश्यात अडकलेला असतो. आणि दृश्यात अडकला तर मग मात्र त्याला ह्या सगळ्या मोहानेच तो ग्रस्त होतो.
पण दृश्यातून जेव्हा तो स्वतःला तोडतो पूर्ण, या सगळ्याचे जे काही आसक्तीचे संबंध जेव्हा तो तोडतो, त्यावेळेस तो तोडल्यानंतर कुठे जात होतो, तो सगळ्या प्रकारचे हे संबंध जे प्रकृती आसक्तीचे संबंध पूर्णपणे प्रकृती संबंध विच्छेद केल्यानंतर त्या प्रकृतीपासून तो आपल्या आत्मस्थितीमध्ये स्वरूपामध्ये येऊन बसतो. आणि स्वरूपामध्ये एकदा तो आला तर तो दृष्टा नावाच्या तत्वात येतो, तेव्हा खऱ्या अर्थाने दृष्टा होतो. नाहीतर तो बाकीचे लोक म्हणतात आम्ही सुद्धा दृश्यच पाहायला लागलो ना, तुम्ही दृश्य पाहताय ना आम्ही दृश्य पाहायला लागलो, मग फरक काय. पण तुम्ही दृश्य पाहत असताना तुम्ही दृश्यामध्ये आसक्त आहात आणि परमेश्वर जेव्हा दृश्य पाहतो तेव्हा तो दृश्यातून अनासक्त आहे. ईश्वर जो आहे ईक्षण करणारा ईश्वर तत्व आहे, पण ईक्षण कसा करतो तो अनासक्त होऊन. आसक्ती होऊन ज्यावेळेस तो दृश्याकडे पाहतो तेव्हा तो दृश्याबरोबर वाहत असतो. तो जसं नदीच्या काठावर उभा राहून नदी पाहणं आणि नदी पाय घसरून नदीमध्ये पडून नदी पाहणं याच्यात फार फरक आहे. नदीत पडलेला असेल तर त्या नदीची सगळी जी मध्ये असलेल्या पुराची घाण सगळी अंगावर आलेली असेल, आणि काठावर उभा असेल तर तरी पाहतो तो, पण त्याला काही स्पर्श नसतो त्याचा. हा जो भेद आहे ना, तो भेद हा दृश्यापासून संबंध विच्छेद करून जेव्हा तो दृष्ट्या तत्वामध्ये येतो त्यावेळेस जे दृश्याला पाहतो ते दृश्याला कसं पाहतो तर तो स्वरूपामध्ये बसून पाहतो. आणि मग ती स्थिती काय आहे तर स्वरूपामध्ये बसून ज्यावेळेस तो पाहत असतो तेव्हा ते स्वरूप, ते आत्मतत्व जे आहे ते जगताला धारण करतं. त्यावेळेस त्या स्थितीचं वैशिष्ट्य काय असेल तर दिसणाऱ्या दृश्यामध्ये जे जे काही महाभूत आहेत, जे जे काही सर्व दृश्य आहे त्या सर्व दृश्याला धारण करणारा असा तो दृष्टा आहे. म्हणून तो धारण करणारा हा जो आहे ना, हाच स्वरूपामध्ये एकरूप झालेला आहे. म्हणून ज्ञानाचा जर परिणाम पहिला मोह नष्ट झाल्यानंतर दुसरा परिणाम जर काय असेल तर स्वरूपप्राप्ती आहे. आणि स्वरूपप्राप्तीचं लक्षण काय, स्वरूपप्राप्तीचं लक्षण असं आहे की सर्व प्रकारच्या महाभूतांना, सर्व प्रकारच्या भूततत्वांना तो धारण करतो, पण तो अनासक्त असतो. तो धरतायत, सगळ्याचं धारण करणार आहे तो, पण धारण करत असताना अनासक्त आहे. म्हणून सर्व भूतांना तो जेव्हा स्वतःमध्ये पाहतो, धारण करणारा स्वतःमध्ये पाहतो. स्वतःमध्ये पाहतो म्हणजे तो स्वरूप जे आहे त्या पूर्ण सर्व प्रचंड सगळ्या या ब्रह्मांडाला तो धारण करतो आपल्यामध्ये. आणि म्हणून तो आपल्यामध्ये पाहतो म्हणजेच काय, स्वरूपामध्ये स्वरूप जे आहे, आत्मतत्व जे आहे हे संबंध जगाला हे धारण करणार आहे. अशा प्रकारचा अनुभव त्याला येतो. आता हा अनुभव म्हणजे नेमका काय, मी सांगितलं तत्वस्वरूपामध्ये, पण नेमका अनुभव काय येतो त्या ठिकाणी तर नेमका अनुभव असा आहे की त्याच्यामध्ये जे अपपर भाव आहे तो नष्ट होतो. एक माझं काहीतरी आहे आणि तुझं काहीतरी आहे, हा जो काही भाव आहे ना, हा भाव नष्ट होणं म्हणजे धारण करणे. की जेव्हा माणसाला कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याच वस्तूचा, व्यक्तीचा, कुठल्याही मालमत्तेचा, पैशाचा जेव्हा पूर्णपणे लोभ संपतो तेव्हा त्याचा अपपर भाव नष्ट होतो. प्रत्येक जीवाच्या बद्दल कल्याणाचीच भावना राहते. हा त्याचा परिणाम आहे. नाही तर काय होईल, मी धारण करणार म्हटल्यानंतर लक्षात येणार नाही नेमकं काय. कारण धारण करणार म्हणजे काय, आपल्याला काय अनुभव कसा घ्यायचा तर त्याचा अनुभव जो आहे परिणाम स्वरूप अनुभव काय असेल तर कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही वस्तूला जेव्हा ज्यावेळेस तो दृश्यमान पाहिल तेव्हा त्याच्याबद्दलचा जो अपपर भाव आहे तो वेगळा आणि आपण वेगळे आहोत. आणि म्हणून माझं काय असेल ते माझं मी संरक्षण करेल, बाकी त्याचं त्याला काय असेल ते पाहू द्या. त्याचं कुठे अकल्याण होत असेल तर त्याच्याकडे माझी काही जबाबदारी नाही. म्हणून हा जो एक तुटकपणा जो असतो तो नष्ट होतो. आणि प्रत्येक वस्तूच्या ह्याच्यामध्ये ह्या तो आत्मभावाने पाहतो. आपलं जे अस्तित्व आहे स्वतःचं, हे अस्तित्व ज्या आधारावर आहे ना तोच आधार इतरांच्या अस्तित्वाचा आहे. कारण अस्तित्व नावाची मी मागे सांगितले की एक अखंड तत्व आहे. अस्तित्व कधीही नष्ट न होणारं तत्व आहे. मग स्वतःच्या अस्तित्वाचं जर अखंडत्व आहे तर इतर दिसणाऱ्या प्रत्येक जीवाचं अस्तित्व अखंड का असू नये. मग तेही अखंड आहे. मग ते अखंड असेल आणि हे अखंड असेल तर ते भिन्न कसं काय शकेल. दोन्ही अस्तित्व जे आहे ते एकाच तत्वाला धरून आहे. अशा प्रकारची भावना, अशा प्रकारची धारणा आणि एवढंच नव्हे तर अशा प्रकारचा अनुभव जेव्हा सिद्ध होतो तेव्हा अपपरभाव नष्ट होतो. आणि हा अपपरभाव नष्ट होणं म्हणजे सर्व भूतांना आपल्यामध्ये पाहणं आहे. हा अनुभव आहे. कारण नुसतं मी जर तत्वज्ञान सांगितलं तर मग याचा अनुभव कसं काय समजून घ्यायचं.
जोपर्यंत तुम्हाला इतरांबद्दलची घृणा आहे, द्वेष आहे, असूया आहे, जोपर्यंत अपपर भाव आहे, जोपर्यंत आपल्याकडे संपत्ती खूप यावी आणि इतरांनी दरिद्री राहिलं तर हरकत नाही, तोपर्यंत समजा की अजून ज्ञान प्राप्त झालेलं नाही. मला काय करायचं, दुसरे सगळे दुर्जन आहेत, त्यामुळे आपण एकटे सज्जन आहोत, तेव्हा आम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. हा भाव जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत समजा की अजून ज्ञानपूर्ण अजून प्रस्थापित व्हायचं आहे. कारण तो भाव असतोच माणसामध्ये. तो जो भाव आहे, ती अविद्या जी आहे ती असतेच. तर ती अविद्येचं स्थान जेव्हा ज्ञानाने पूर्णपणे ग्रहण केलेलं आहे, त्यावेळेस तो हा अपपर भाव जातो आणि मग सर्व भूतांना स्वतःमध्ये पाहणं, अशा प्रकारची ही भावना ही पहिल्यांदा होते. आणि त्याच्यानंतर तिसरं म्हणजे अंतिम गोष्ट आहे. म्हणजे हे झालं ज्ञानाचा, स्वरूप ज्ञानाचा भाग. हे स्वरूप ज्ञान प्राप्त झाल्यानंतर असलेला जो अनुभव आहे हे सांगितलं. त्यानंतर पुढे काय म्हणते, अथो मयी द्रक्षसी, अथो मयी दृश्यसी म्हणजे द्रक्षसी म्हणजे नंतर सच्चिदानंद घन मज परमात्म्यामध्ये तू पाहशील. म्हणजे आता काय माहिती आहे का, की एक ज्यावेळेस आपण मनुष्य किंवा अपपर भाव तर नष्ट झालेला आहे, पण तो शांत आहे, त्याला निजानंद प्राप्त झालेला आहे. पण निजानंदाच्याही पलीकडे आणखीन एक आनंद आहे बरं. निजानंद प्राप्त झाला म्हणजे मनुष्य शांत होतो, शांत रस निर्माण होतो, त्यात निशब्द होतो, आपल्या स्थानी तो असा तो शांत बसलेला असतो, ज्ञानाने तृप्त झालेला असतो, परिपूर्ण झालेला असतो. ही त्याची स्थिती आहे स्वरूपामध्ये गेल्यानंतर. पण त्याच्याही पलीकडची एक स्थिती आहे इथे सांगतात. हे ज्ञानाचा परिणाम काय होतं, त्याच्याही पलीकडची स्थिती आहे की हे जे निजज्ञान आहे, हे निजज्ञान प्राप्त झाल्यानंतर जसा तो तृप्त आपल्यामध्ये असतो, तसा जसं जसं तो पुढे जगामध्ये पाहत राहतो, तसं तसं त्याला आणखीन एक दिव्य असा अनुभव मिळायला लागतो. तो दिव्य अनुभव असा आहे की प्रत्येक अणुरेणूच्या अधिष्ठानामध्ये, प्रत्येक अणुरेणूच्या सगळ्या आविष्कारामध्ये, प्रत्येक जीवमात्राच्या अस्तित्वाच्या अधिष्ठानामध्ये आणि जीवमात्राच्या सगळ्या आविष्कारामध्ये कसंही त्याचं आचरण असो, त्या सगळ्यामध्ये ज्यावेळेस परमेश्वराचं दर्शन घडतं ना, त्यावेळेस तो परमानंदात जातो. तेव्हा तो म्हणतो, अरे आतापर्यंत माझा गैरसमजच होता की बा हा दुर्जन आहे, हा सज्जन आहे, हा असा आहे, हे सगळं नाटक आहे बरं का. खरे ते हे परमेश्वराचे सगळे अंश आहेत, सगळे परमेश्वरानेच दाखवलेले सगळे लीला आहेत. असा ज्यावेळेस त्याला अनुभव मिळतो त्यावेळेस तो परमानंदात जातो. तर 7व्या अध्यायामध्ये पुढे ज्ञानविज्ञान योग पुढे सांगितला आहे. पुढे आपण तो विस्ताराने बघू की त्या ज्ञानविज्ञानामध्ये विज्ञान हा शब्द जो आहे, तो विज्ञान हा शब्द कशाला अनुलक्षून आहे माहिती आहे का, त्या परमानंदालाच अनुलक्षून आहे की सर्वत्र वासुदेव असा महात्मा दुर्लभ असतो, असं तिथे विधान केलेलं आहे. तर सर्वत्र वासुदेव हा जो भाव आहे ना, हा भाव जेव्हा स्वतःमध्ये सर्व भूतांना जेव्हा पाहतो मनुष्य, तेव्हा त्याची अंतिम परिणिती काय असेल तर सर्व भूतामध्ये परमेश्वराला पाहणे. ही तिसरा टप्पा आहे. 3 गोष्टी सांगितल्या. पहिला मोह नष्ट होतो, म्हणजे अज्ञान नष्ट होणे. अज्ञान नष्ट झाल्यानंतर नंतर ज्ञान प्राप्त होतं, म्हणजे आत्मतत्वाचा अनुभव, आपल्यामध्ये सर्व भूतांचं दर्शन घेणे. आणि तिसरी गोष्ट जी आहे तर मज परमात्म्यामध्ये तू सर्व भूतांना पाहशील आणि सर्व भूतांमध्ये मज परमात्म्याला पाहशील. पुढे 7वा अध्याय, 9वा अध्याय, 2 अध्याय ह्याच्यावरच आहेत पूर्ण. हाच विषय आहे पूर्ण. ज्ञानविज्ञान योग, राजविद्या, राजगुह्य, हा जो योग सांगितला नाही, हा विषय हाच आहे. तो ज्ञान आणि विज्ञान, स्वरूप ज्ञान आणि सर्वत्र वासुदेव, सर्वत्व परमेश्वर तत्व, हाच विषय तिथे विस्ताराने घेतलेला आहे. ते इथे सुरुवात केली. त्या 4थ्या अध्यायामध्ये 35वा श्लोक आहे ना, तिथे ज्ञानविज्ञानाची सुरुवात सांगितली आहे तिथे. मज परमात्म्याला सर्व भूतामध्ये आणि सर्व भूतांना मज परमात्म्यामध्ये पाहशील. म्हणजे ही जी काही धारणा आहे ना, की ज्यावेळेस माणसाचा अपपर भाव नष्ट होतो तेव्हा हळूहळू एकत्व निर्माण होतं. आणि मग तुम्ही संतांचं जीवन बघा. तुम्ही संतांसमोर कोणी जरी गेला, चोर जरी कबीरदासांच्या समोर येऊन बसला तरी कबीरदास काय म्हणतात, कहत कबीरा सुन भई साधू. चोराला असं वाटतं की अरे मला कसं काय साधू म्हणाले. आणि जेव्हा चोर म्हणतो की अहो म्हटलं माझी जरा चूकच झाली, मी चुकून माझ्या मागे सगळे ते शिपाई लागले होते, त्यांना चुकवत मी तुमच्या या सगळ्या भजनामध्ये येऊन बसलो, पण तुम्ही कहत कबीरा सुन भई साधू हे ध्रुपद सारखं म्हणताय, पण मी तर चोर आहे. तर तेवढं नाही असं नाही आहे. तू ज्या अर्थी इथे येऊन बसला असा आणि इथलं भजन ऐकलंस ना, तेव्हा तूही साधू आहेस.
तूही त्याच्याही मध्ये साधुत्व पाहणे म्हणजेच परमेश्वर तत्व प्रत्येक जीवमात्रात पाहणे, ही धारणा ज्याच्यामध्ये होते तो ज्ञानी आहे. ज्ञानाची खूण बघा काय ती. ज्ञानी म्हणजे केवळ पंडित नव्हे, केवळ व्याकरणतज्ञ नव्हे. ते ज्ञानी या व्यक्तीची म्हणजे ओळख कशी भगवद्गीता करते बघा तुम्ही. ज्ञानयोगातला हा 35वा श्लोक जर पाहिला तर ज्ञानी व्यक्तीची ओळख कशी आहे, त्याच्यामध्ये किती त्याला पाठांतर झाले असं बिलकुल सांगितलेलं नाही आहे. किती शब्दाचे अर्थ कळाले ते कळायला पाहिजे, त्याच्यावर टीका नाही करत मी, ते कळायला पाहिजे. पण त्याची लक्षणं काय आहेत हे पुढचे कळणं आवश्यक. शब्दाचा अर्थ, शब्दाचं व्याकरण, शब्दाची व्युत्पत्ती, अन्वय, अर्थ हे सगळं तर कळालंच पाहिजे. त्याशिवाय तर आपण इथपर्यंत पोहोचणारच नाही. पण ते पर्याप्त नाही, त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन की आपला मोह नष्ट होऊन आत्मस्थितीमध्ये आपण जाऊन अपपरभाव नष्ट होणे आणि सर्वत्र वासुदेव ही परमानंदाची स्थिती आणणे म्हणजे ज्ञानाचं लक्षण आहे. तेव्हा असं ज्ञान जेव्हा तत्वदर्शीकडून प्राप्त होतं त्यावेळेस असं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर या 3 गोष्टीची आपल्याला उपलब्धी आहे. एक, तो निर्मोह होतो, त्यानंतर संपूर्ण जगताला तो आपल्यामध्ये पाहतो आणि सच्चिदानंद घनस्वरूप परब्रह्म परमेश्वरामध्ये तो सर्व भूतांना आणि सर्व भूतामध्ये परब्रह्म परमेश्वराला तो पाहतो. अशा प्रकारे त्याची ही परमानंद स्थिती ही निर्माण होते आणि हे ते तत्वज्ञानाचं फळ आहे. तत्वज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय फळ आहे तर अशा प्रकारचं हे विस्ताराने निर्माण झालेलं हे फळ आहे. त्याच्यानंतर मग आता हे ज्ञानरूपी नौकेमध्ये बसल्यानंतर कोणाकोणाचा कसा कसा उद्धार होतो, म्हणजे आता हे तुम्हाला हे प्राप्त झालेलं आहे, पण आता इतरही जणांना जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा कसं कोणाकोणाचा कसा कसा उद्धार होतो याच्यावर अजून एक पुढचा श्लोक सांगितला आहे. तो 36वा श्लोक सांगितला असा आहे की अपिचेत असि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृतम सर्वं ज्ञानप्लवेन एव रजनम संतरिष्यसि. चेत सर्वेभ्यः, जरी सर्व पापी माणसापेक्षाही अधिक पाप करणारा तू जरी असशील, कारण त्याला संशय असा मनामध्ये आहे म्हणून हा सांगतोय. भगवंत त्यांना का म्हणतो असं की तो काय असं म्हणाला नाही मी सर्वात पापी आहे म्हणून, अर्जुन असं काही म्हणाला नाही, पण त्याला संशय स्वतःबद्दल की माझी अशी का स्थिती झाली. कारण होऊ शकतं की पूर्वजन्मामध्ये काहीतरी प्रचंड असं पाप केलं असेल म्हणून मी ह्या सगळ्या लोकांना मारायला इथे येऊन बसलो आहे, म्हणून काहीतरी माझी अत्यंत पापी स्थिती झाली असेल असं मनामध्ये कुठंतरी संशयाची जागा आलेली आहे अर्जुनाच्या मनामध्ये. आणि ते अंतर्यामी भगवंताने ओळखलंय म्हणून त्यांनी हा श्लोक सांगितला. नाहीतर काही सांगायचं कारण नव्हतं की सर्व पापी माणसापेक्षाही अतिशय अधिक असा जरी पाप करणारा तू जरी असलास तरीही या ज्ञानरूपी नौकेमध्ये जेव्हा तू बसशील तेव्हा निसंशयपणे पापसमुद्र तू चांगल्या प्रकारे तरून जाशील. हा जो संशय आहे ना सारखा, की माणसाला संशय असतो मनातल्या मनामध्ये, त्याचा सारखी ही भीती असते की आपण जरी हे सगळं ज्ञान ऐकायला बसलो असेल तरी पण आपलं पूर्वकर्म फार भयंकर आहे, आपण अतिशय पापी आहोत. तेव्हा हे जरी भगवंत सगळं सांगत असले की बुवा हे आत्मस्थिती येईल, स्वरूप ज्ञान प्राप्त होईल, परमेश्वराचं दर्शन होईल, हे जरी सांगता आपल्याला ते काही होण्याची शक्यता नाही, कारण आपण फार पापी आहोत. किती वेळा लोक म्हणतात ना की आपण फार पापी आहोत, हेच सांगत असतात ते. अरे तू ज्ञान ग्रहण कर ना, असं असेल पापी असशील तर असशील, काय हरकत. हे जर ज्ञान ग्रहण जर केलं ना तर तुझं त्या सगळ्या या पापरूपच्या भयंकर ह्या अज्ञानी आणि पापरूपी समुद्रातून तू तरुण जाशील म्हणून सांगितलं. काय प्रक्रिया आहे, असं ज्ञानाचा एवढा प्रभाव काय आहे की जेणेकरून अत्यंत पापी माणूस सुद्धा तरुण जाईल. नेमका काय प्रभाव आहे तर हे समजणं अत्यंत आवश्यक आहे की या ज्ञानाचा एवढा काय प्रभाव आहे की जो अतिशय पापात अतिपापी जो झालेला आहे तो सुद्धा ही नौका तरुण जाईल. काय नेमका असा प्रभाव आहे तर तो समजणं आवश्यक आहे. तेव्हा ज्ञान नावाची जी गोष्ट आहे ना, ही ज्ञानाचा संबंध हा स्वरूपाशी आहे. पहिला मुद्दा जो आहे हा ज्ञान हा काही शरीर विज्ञान नव्हे किंवा शरीराचं फक्त ज्ञान नव्हे, तर ज्ञान हे स्वरूपाचं ज्ञान आहे. आणि स्वरूपाचं ज्ञान ज्यावेळेस प्राप्त होतो त्यावेळेस तो स्वरूपामध्येच प्रतिष्ठित होतो. म्हणजे ज्ञान आणि ज्ञानी ह्या दोन गोष्टी ह्या भिन्न नाहीतच. ज्ञानी हा ज्ञानस्वरूप होतो, ज्ञानी नसतोच तो.
तो ज्ञानाशी एकरूप झालेला असतो आणि ज्ञानाशी ज्यावेळेस एकरूप होतो तेव्हा अज्ञानाच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून तो अलग होणार. ज्ञानी जो असतो ना तो ज्ञानाशी एकरूप होतो म्हणून तो ज्ञानस्वरूप हा शब्द वापरला आहे. ज्ञानी हा शब्द सुद्धा अपूर्ण आहे म्हणून सांगितलं, कारण जो ज्ञानी आहे ना त्याला ज्ञान प्राप्त झाल्याची जाणीव होते आणि ते एक अज्ञान आहे. त्यामुळे ज्ञानी हा शब्द जो आहे ना हा अपूर्ण आहे, अपर्याप्त आहे, पर्याप्त नाही. पर्याप्त शब्द काय आहे तर ज्ञानस्वरूप. आणि ज्ञानस्वरूप ज्यावेळेस तो होतो त्यावेळेस अज्ञानाच्या अनुषंगाने ज्या ज्या काही विकारात्मक गोष्टी आहेत, अहंकारात्मक गोष्टी आहेत, त्या सगळ्यापासून तो अलग होतो. हा सिद्धांत जर आपण चिंतन केलं तर आपल्या लक्षात हे ताबडतोब येईल की हा सिद्धांत किती बरोबर आहे. की अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कितीही पापी मनुष्य असला तरी त्याच्यातून तरून जातो, कारण तो ज्ञानस्वरूप होतो. अशी काही स्थिती नाही आहे किंवा थोडा ज्ञानी आहे थोडा अज्ञानी आहे, अशी काही स्थिती नाही की आता थोडं थोडं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. काही लोक म्हणतात आता थोडं थोडं समजायला लागलं आहे, म्हणजे समजायचं की अजून काहीच समजलेलं नाही. असं कोणी जर म्हणेल ना थोडं थोडं समजायला लागलं, अजून पूर्ण समजायचं आहे, तर पटकन समजायला हरकत नाही की अजून काहीच समजलेलं नाही. कारण ज्याला समजलं तो समजलं म्हणून म्हणत नाही, आणि ज्याला समजत नाही तो समजत नाही म्हणू शकेल, पण थोडं थोडं समजणं हे फार विचित्र आहे. थोडं थोडं समजण्याचा प्रकार होऊ शकत नाही. याचं कारण काय माहिती का, जो पूर्ण ज्ञानी झालाय ना तो पापापासून मुक्त होतो, आणि जो पापामध्ये आहे त्याला ज्ञानाचा स्पर्श झालेला नसतो. म्हणून थोडा ज्ञानी आणि थोडा अज्ञानी हा प्रकार जो आहे ना तो डेंजरसच प्रकार आहे. त्याच्यापेक्षा सरळ जाहीर करा की आम्ही अज्ञानी आहोत, आणि जेव्हा ज्ञान प्राप्त होईल ना तेव्हा तुम्ही जाहीर करण्याकरता तुम्ही राहणार नाही, निशब्द व्हाल. तेव्हा ते विधान जर कोणी म्हणाल की मला ज्ञान प्राप्त झालं तर तेही त्या म्हणजे ज्याला काय म्हणता येईल त्यालाही व्हॅलिडिटी नाही, ते ग्राह्य होणार नाही. ग्राह्य फक्त एकच गोष्ट की आम्ही अज्ञानी आहोत, आणि नंतर निशब्द. ही त्यातली स्थिती समजणं आवश्यक आहे. म्हणून जे काही तुम्ही महापापी पापी असं काय तुमच्या मनात विचार येत असतील तर हे सगळे जे विचार आहेत हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर हे विचार सगळे नष्ट होऊन जातील. भगवंतांनी ना ज्ञानाचे हे लक्षणं जे आहेत हे अतिशय स्पष्ट केलेले आहेत की ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतरचे लक्षणं काय आहेत. ते लक्षणं समजले तर आपोआपच ज्ञान आणि अज्ञानातला फरक हा समजायला लागतो. तेव्हा तो स्वरूपामध्ये जेव्हा होतो ना तेव्हा त्याच्याकडे असलेलं प्रारब्ध, त्याच्याकडे असलेलं संचित आणि त्याच्याजवळ असलेला पापपुण्याचा जो काही साठा याचा काही संबंध नाही. महत्वाचं आहे तुम्हाला प्रारब्धाचा भोग म्हणा किंवा प्रारब्धाचा त्रास म्हणा किंवा समस्या म्हणा हे कुठपर्यंत आहे, जोपर्यंत तुम्ही प्रकृतीमध्ये बसले त्याच्यातून बाहेर जर निघून गेले तर काय प्रश्न आहेत. रेल्वेमध्ये प्रवास करायला लागले, कित्येक वेळेला प्रवास करताना असा अनुभव येतो की खूप कचरा टाकलेला असतो, आणि प्रवास 8 तासाचा प्रवास आहे. तेव्हा त्या 8 तासाच्या काळामध्ये मनुष्य काय म्हणतो, काय कचरा करतात लोक, काय हे करतात, किती घाण करतात, कसे बसतात, काय, ही सगळी चर्चा कुठपर्यंत आहे मला सांगा. 8 तास प्रवास केल्यानंतर तो प्रवास एकदा संपला आणि ज्या ठिकाणी तुम्ही गेले आंघोळ करून त्या लग्नाच्या कार्यक्रमात गेले तर नंतर आठवण तरी राहते का आपण कचऱ्यात बसलो. बिलकुल तो विषय संपला तिथेच. तो विषय कुठपर्यंत आहे, जोपर्यंत तिथे बसलेला आहात. तिथून उठून एकदा बाहेर गेले विषय संपला. याचं कारण काय की तुमचा संबंध तिथपर्यंत तुम्ही प्रस्थापित केलेला आहे. तुम्ही संबंध तोडल्यानंतर काय प्रश्न येतो. अगदी तसंच आहे की ज्यावेळेस मनुष्य अज्ञानाचा संबंध सगळा तोडून टाकेल, जेव्हा प्रकृती संबंध विच्छेद करेल आणि जेव्हा तो आत्मस्वरूपामध्ये बसेल तेव्हा आत्मतत्वाला प्रारब्ध आहे का. आत्मतत्व स्त्री पुरुष नाही, 4 वर्णामध्ये नाही. आत्मतत्वाला काही जातपात नाही. आत्मतत्वाला काही पूर्वकर्म नाही, प्रारब्ध नाही. आत्मकर्माला काही भोग नाहीत. बघा लक्षात घ्या. म्हणजे किती ही गोष्ट महत्त्वाची आहे की जर तुम्ही स्वरूपामध्ये जाऊन बसले तर तुम्ही ह्या सगळ्या भोगप्राप्ती करता किंवा सगळ्या या समस्येकरता आणि विवंचनेपासून तुम्ही मुक्त होता. मग किती आवश्यक आहे गोष्ट. पण त्याच्याकरता काही मृत्यूची गरज नाही, अजिबात गरज नाही.
तत्वदर्शी माणसापाशी जाऊन, सद्गुरूपाशी जाऊन तुम्ही अनुग्रह घ्या, ज्ञान प्राप्त करा, अनुसंधानात राहा, सगळ्यापासून मुक्त झाले. बाकी कार्य चालू राहतं. कार्यामध्ये काही फरक पडत नाही, धारणेत फरक पडतो, पाहण्याच्या दृष्टीत फरक पडतो, अंतःकरणाच्या स्थितीमध्ये फरक आहे. आणि त्या अंतःकरणाची स्थिती एकदा बदलली की माणूस जो आहे त्या प्रारब्धवश सगळ्या भोगापासून मुक्त होतो. शरीरामध्ये काय असेल ते भोग चालत राहते. मी देह नवेसा झालो तेव्हा उपजणे म्हणे, रोड मोठा वृद्ध तरुण हे काहीच नेणे. विधान केलेलं आहे की काहीच नाही, ना रोड आहे, ना रठ्ठ आहे, ना काही व्याधीग्रस्त आहे, ना काहीच नाही, मुक्त आहे तो. विदेही स्थितीमध्ये गेलेला आहे. तर विदेही स्थितीमध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा पापाच्या अतिपापी जरी असेल तरी अतिपापाची झेप कुठपर्यंत आहे हो, सरड्याची झेप कुंपणापर्यंत म्हणतातच. ह्या प्रारब्धाची किंवा ह्या पाप पुण्याची झेप कुठपर्यंत आहे? प्रकृतीपर्यंत आहे. प्रकृतीच्या पलीकडे येऊ शकत नाही. आणि तुम्ही स्वरूपापर्यंत जाऊ शकता. मार्ग दिला नाही यांनी. स्वरूपज्ञान प्राप्त झाल्यानंतर पाप पुण्याचा लेश नाही, संबंध नाही, स्पर्श नाही. म्हणून या ठिकाणी विधान काय केलंय की जरी सर्व पापी माणसापेक्षा अधिक पाप करणारा जरी तू असशील तरीही ज्ञानरूपी नौकेत जेव्हा तू बसशील त्यावेळेस संपूर्ण हा पापसमुद्र तू तरून जाशील. तेव्हा अनिवार्यता काय आहे की या ज्ञानरूपी नौकेत बसणं ही महत्वाची गोष्ट. आणि ती बसण्याकरता तुम्हाला सत्पुरुषाकडून ज्ञान घेणं, सत्पुरुषाकडून अनुग्रह घेणं हे त्याला पर्यायच नाही आहे, ही आवश्यक गोष्ट आहे. तेव्हा अशा प्रकारचा ही ज्यावेळेस तुम्हाला प्राप्त होईल त्यावेळेस तुम्ही निसंशयपणे या पापातून मुक्त व्हाल. त्याच्या पुढे आता हे ज्ञान कसं आहे आणि हे पूर्वकर्मांना भस्मसात कसं करतं, हा श्लोक जो आहे 37वा श्लोक हा आपण पुढच्या रविवारी विस्ताराने पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.